लक्षात आलंय की त्याने धमक्या दिल्या होत्या काय वाल्मिक कराडने सीबीआयच्या हाती आलं एक कॉल रेकॉर्ड आहे की धमक्या दिल्या होत्या. वाल्मिक कराड म्हणजे महाराष्ट्रातला हा एक मोठा असं म्हणेल की दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच हा वाल्मिक कराड आहे. त्याची दहशत जशी होती त्या काळी दाऊदची दहशत, तशी दहशत वाल्मिक कराडची पूर्ण बीडवर आहे. त्यामुळे त्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करून किमान पोलिसांना हे सगळे धागेदोरे शोधायचे असतील, तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून 1 महिन्याचा तसा PCR घेतला पाहिजे. 1 महिन्याचा. काल परवा आलेल्या घटना बघता वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वर्षामध्ये एका जिल्ह्यात 110 खून होणं हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नाही. हे बीड जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कडक पावलं आम्हाला दिसत नाही. मुख्यमंत्री म्हणतात कायदा किंवा या खुनामध्ये सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही, पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही. जोपर्यंत या कराड नावाच्या, वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, कारण त्याचे धागेदोरे सापडले आहेत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. 2019 हे वर्ष आलं नसतं